जपू ज्ञान विज्ञानाचा वारसा दिगंत, जपू ज्ञान विज्ञानाचा वारसा दिगंत। हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत। सत्य आणि मंगल जे अंतरात ठेवू, दुःखितांच्या वेदनेचा जरा भार घेऊ, दुःखितांच्या वेदनेचा जरा भार घेऊ। झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत, झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत। हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत। हॅलो, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल। आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात काहीशी अशी आहे, कारण आजचं रुटीनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुपारपर्यंतचं। तर चला, सकाळची कामे आटोपून मी तुमच्यासोबत दिवसभरात मी काय करते ते सांगते। आज होती स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग, तर त्यासाठी टिफिनला मी गवारीच्या शेंगाची भाजी करायची ठरवलं। तर झटपट मी तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करते। सुरुवातीला अगोदरच मी गवारीच्या शेंगा निसून घेतल्या होत्या आणि मग त्या करायच्या, तर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या। त्यानंतर मग गरम तेलामध्ये मोहरी अशी तडतड येऊसपर्यंत तिला तडका दिला। त्यानंतर गवारीच्या शेंगा टाकल्या आणि त्या मस्तपैकी त्याच्यामध्ये फ्राय करून घेतल्या। आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवलं। तोपर्यंत आपण इकडे त्याचं चटणी करून घेऊया, म्हणजे वाटण करून घेऊया। त्याच्यासाठी शेंगदाणे, लसूण पाकळ्या, जिरे टाकले आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले। त्यानंतर वाफेवर झालेल्या शेंगामध्ये थोडेसे लाल तिखट टाकले, त्याच्यानंतर हळद टाकली आणि त्याच्यानंतर आपण जे ग्राइंड केलेलं मिश्रण आहे ते देखील याच्यामध्ये टाकणार आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ देखील ॲड करायचं आहे आणि ते एकदम बारीक गॅसवर गवारीच्या शेंगा अशा त्यामध्ये आपण शिजवून घेणार आहे। तर विदाऊट पाणी न वापरता देखील आपण या शेंगा शिजवून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने शेंगा तयार झालेल्या आहेत। चला, तर मग या ठिकाणी वेळ झालेली आहे मुलांना शाळेत सोडवण्याची। या ठिकाणी बसचा वेट करण्यासाठी मुले स्टॉपवर आलेली होती आणि या दोघींची ते करामत पाहू शकता तुम्ही। एकदम अशा शांत उभ्या राहिलेल्या होत्या। त्या तेवढ्यातच बसचा टाईम झाला आणि या ठिकाणी बस आलेली आहे। जा बघ गाडी, जा 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 जा। मुलांना सोडवलं आणि त्यानंतर पटापट घरातली कामे वगैरे आटोपली, कारण आज होती पॅरेंट्स मीटिंग आणि त्यासाठी मी स्कूलमध्ये जायला निघाले। तर वाटे पाहता आता आषाढ महिना चालू आहे, त्यामुळे सर्वत्र दिंडी ह्या पंढरपूरकडे चाललेल्या आहेत आणि त्यातच मी रोडमध्ये आम्हाला दिंडी पाहिली। पाहून ते विठ्ठलचे गाणे वगैरे म्हणून चालू होते, मन अगदी प्रसन्न झालं आणि थोड्याच वेळात मी स्कूलमध्ये पोहोचले। तर स्कूलचा परिसर तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू असा आहे। तर या ठिकाणी ग्राउंडवर मुले त्यांची प्रॅक्टिस करत होते। या ठिकाणी झाडांना थोडंफार पाणी वगैरे देण्याचं काम होतं। पाऊस झालेला आहे, परंतु भरपूर असा पाऊस झालेला नाही, त्यामुळे या ठिकाणी मावशी वगैरे झाडांना पाणी देत होत्या। आणि स्कूलमध्ये आल्याच्या नंतर जणू काय आपले शाळेचे जुने दिवस आठवतात अशी या पद्धतीचे दृश्य या ठिकाणी काहीसे दिसून आले। तर पॅरेंट्स मीटिंग ज्या हॉलमध्ये होती त्या हॉलमध्ये मी चाललेली आहे आणि या ठिकाणी सुंदर असं पॅरेंट्सचं स्वागत करण्यासाठी त्यांनी बोर्ड वगैरे लावलेलं होतं। सुंदर अशी रांगोळी वगैरे त्यांनी काढलेली होती आणि महत्त्वाचे मुद्दे देखील या ठिकाणी PTMमध्ये हायलाईट्स काय करणार
पाण्याचे लावलेले आहेत. तर आपण कुठं होतो, दहीहंडीपर्यंत आलो होतो. दहीहंडीचा कार्यक्रम झाला, बाकीचे होळी चांगलं म्हणलं की नाही कोण? ती साडीवाली ना किती आजी? नाही नाही ती बरोबर होती. हा. शिकलेली का नाही सुंदर भैया ते पोरी नाही मागला वैशाल नाही लागायची त्याला. झाड आहे तो शोचे झाडं असते ना. यांनी इकडं बघ ना, ग्राउंड किती मोठं केलं. मध्ये घरी आल्याच्या नंतर पाऊस पडून गेल्यानंतरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. या ठिकाणी पाहू शकता, उन्हाळ्यामध्ये फारसं काही करमत नाही, पण सर्वात जास्त म्हणजे पाऊस पडून गेल्याच्या नंतर जी हिरवळ होते ना, त्यात मन अगदी रमून जातं. मग घरी एकटं माणूस का असे ना तरी मन रमून जातं, कारण आजूबाजूचा परिसर देखील निसर्गरम्य होतो आणि पाहण्यालायक होतो. असंच काहीतरी व्ह्यू होता. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा वेळ होते ती म्हणजे मुलांना स्कूलमधून घरी घेऊन येण्याची. तर या ठिकाणी मी स्टॉपवर पुन्हा एकदा येऊन उभी राहिलेली आहे आणि वेट करत आहे. अशातच त्यांची बस देखील आलेली आहे. आता मी त्यांना घरी घेते आणि त्यांना घरी घेऊन जाते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. चहा टाकायला आली ते तुला भेटायला आली का? आपल्याला कोणी चहा पाहिजे ना. काहीच नाही.